आमचो मुखेलमंत्री बाब एवरी नाव एंड देन आपलो एक पेटंटेड डायलॉग मारतात, भिवपाची गरज ना. आता आयच्या व्हिडिओत आम्ही समजून घेऊया की ही मेसेज एक्झॅक्टली कोणाक आसा, ती गोंयकारांक आसा काय आनीक कोणाक. सो सुरवात करूया इश्टानो. फाटल्या दिसांनी तुमकां हे एक क्रिकेट स्टेडियमाचे इनॉग्रेशनाची आठवण आसतली, याद येता आसतली की कमला प्रसाद यादवान खंय आपल्या भुरग्यांक खेळपाक स्टेडियम नासलेलो म्हणून अख्खो एक स्टेडियम बांदून काडलो खंय लोटले गांवात वेर्ना इंडस्ट्रियल स्टेटाच्या कुशीक. आनी इनॉग्रेशनाक तेणी सूर्यकुमार यादव आमचो क्रिकेट इंडिया क्रिकेटीचो कॅप्टन क्रिकेट टिमीचो तेका आपयलो तो आपयलो. आमचो मुखेलमंत्री गेलो, बीजेपीचो अध्यक्ष गेलो, स्थानिक आमदार गेलो, आदलो अध्यक्ष सुद्धा गेलो सदानंद शेट तानावडे. सो सहकुटुंब सहपरिवार थंय पावले. तितलेच न्हू, सीएमान आपल्या फेसबुक पेजीचेर 1 ऑक्टोबराक आपूण हे इनॉग्रेशनाक गेलो म्हणून गर्वान सगळे फोटो बिटो घालून पोस्टूय घातलो. पूण स्थानिक पंचायतीन हे इनॉग्रेशन बॉयकॉट केल्लेले, कित्याक तर त्या स्टेडियम बांदला पळय जो स्टेडियम तेका परमिशनां नासली म्हणून. आनी स्थानिक पंचायतीनूच न्हू तर गांवच्या लोकांनी बॉयकॉट केल्लेले की तेका परमिशनां नासलेली. पूण गांवचे लोक कारणाय मारताले जाले कितें, आमचो मुखेलमंत्र्याक थंयसर वचोंक जाय न्हू. कमला प्रसाद यादवाचो स्टेडियम तो, तुमी गोंयकार कोण? तो मुखेलमंत्री तेंचो, तो पावलो थंय, तो गेलो, परमिशनां आसूं नासूं. सो आता फास्ट फॉरवर्ड 1 ऑक्टोबराचे इनॉग्रेशन जाले. फास्ट फॉरवर्ड येवया 8 जानेवारी 2024. ही गॅजेट पळय इश्टानो, हे ऑफिशियल गॅजेट गोंयचे. हेचेर प्रोक्लेमेशन म्हणून पब्लीश जाला. मेसिस व्हेंचर बिल्डिंग ड्रीम्स प्रायव्हेट लिमिटेड टू कन्स्ट्रक्ट अ क्रिकेट स्टेडियम अँड अलाइड स्पोर्ट्स अरेना एट लोटलीम विलेज सालसेत तालुका साऊथ गोवा. टू कन्स्ट्रक्ट म्हटलं हेजे फुडें बांदतले खंय ते. आता आमी आनी 8 जानेवारी 2024 1 ऑक्टोबराक थंय गेल्लो पळय तो मुखेलमंत्री आता गजनी जाल्लो आहा, तेका आठवण ना, याद ना, तेका शॉर्ट टर्म मेमरी लॉस जाल्लो आहा तो. सो हांगासर कितें करतात ते, ती पर्टिक्युलर एरिया आसा पळय ज्या जाग्याचेर स्टेडियम येयला तो इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल एरिया म्हणून डिक्लेअर करतात. इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल एरिया जावप म्हटलें कितें, मागीर पंचायतीक बीन कसलोच हक्क उरना, रायट उरना त्या स्टेडियमाचेर त्या कन्स्ट्रक्शनाचेर बोट दाखोवपाक किंवा खंयचे गोवा पंचायती राज एक्टाचे कितें प्रोविजन तांकां एप्लाय करपाक. हे इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्डाचें काम. इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्डाच्या वयर चेअरमॅन पदाचेर कोण बसला, आमचो मुखेलमंत्री. भिवपाची गरज ना. म्हटल्यार गोंयांत जर कितें इनलिगॅलिटी करपाक जाय, कायदे मोडपाक जाय जाल्यार त्या खात्यांचेर तो वयर बसलेलो आसा. आनी जितले इनलिगॅलिटी करतात, जांकां कायदे पाळपाचे ना, तांकां तो धडधडीतपणे सांगता भिवपाची गरज ना. म्हटल्यार चोर जर येयलो तेजे कडेन तो तेकाय सांगतलो भिवपाची गरज ना, तूं चोरीत राव, तूं लुटीत राव. सो हे सद्याक गोंयचो मुखेलमंत्री सद्याक धंदे चलयता. आता हे खंयचे स्टेडियम, हो स्टेडियम खंयच्या सर्वे नंबरांचेर येयला ते पळोवया. क्षण पळोवन घेवचे. लोटले गांवाचो सर्वे नंबर 323/1F पार्ट. ह्या सर्वे नंबराक सुमारे 5800 स्क्वेअर मिटर आणि 323/1D ह्या सर्वे नंबराक 19,200 स्क्वेअर मीटर. असे 2 सर्वे नंबरांक तेंच्यांनी आता इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल एरिया म्हणून डिक्लेअर केला. पंचायत बाकीच्या खंयच्या डिपार्टमेंटाचे कायदे लागचे ना ते जाल्ले आसा इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल एरिया डिक्लेअर जाली म्हणटकूच. पूण इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल एरिया डिक्लेअर करची गरज कितें पडली ती समजून घेवया इश्टान. क्षण पळोवन घेवचे. हे 323/1D ह्या सर्वे नंबराचो जोनी आनी तेजे कुशीक आहा तो 323/1F. जर तुम्ही जोन पळयशात हो ऑर्चर्ड पार्टली नॅचरल कवर आणि 323/1F ऑर्चर्ड विथ नॅचरल कवर अँड नॉन डेव्हलपमेंट स्लोप. ह्या जाग्यांचेर डेव्हलपमेंट एज पर करंट रिजनल प्लॅन झोनिंग पॉसिबल ना. पण तेणी थंय स्टेडियम बांदलो
मुखेलमंत्र्यान वचून उद्घाटन केलें. पंचायत गांवचे लोक ओपोज करता आसतना सुद्धा त्या मनशान वचून थंय उद्घाटन केलें. आनी स्टेडियम कोणी बांदला? कमला प्रसाद यादवान. आता इतले आसतना तो स्टेडियम इनलिगल आसा म्हणून गांवच्या लोकांनी तुका तेन्नाच सांगले, तरी आसतना तूं गेलो. आनी ते इनलिगल स्टेडियम कायद्यान बसानासतना त्या मनशान बांदले आनी तूं इनॉग्रेशनाक वचोन आता तेका रेग्युलरायज आनी लिगल करपाक सोदता. हेचो अर्थ कितें? हेचो अर्थ सीएमान सांगचो. म्हटल्यार जितले कोण गोंयान इनलिगलिटी करतले तांकां तो भिवपाची गरज ना म्हणून सांगून तेंचे रेग्युलरायज आनी लिगलायज करीत रावतलो तर, आनी स्वताक सीएम म्हणटलो. तुवें ते बर्ज फायर जाल्ल्या उपरांत बॅकडेटेड कायदे हाडले गव्हर्नमेंट एम्प्लॉईजांक कायदे लागूंक जायना म्हणून. म्हटल्यार एक्झॅक्टली तूं गोंय कशें चलोवपाक सोदता हो मुखेलमंत्री बा? कितें म्हटल्यार गुंडाराज चलोवपाक सोदता? हेका हो पयलीं पळय आमदार मंत्री आसलोलो तेन्ना कितें आमच्या आपल्या खात्यान आपूण पळयता कितें कोणा कडल्यान गुटलोवपाचें तें तुमच्या खात्यांनी तुमी पळया. तूं आपल्या एरियान येवप ना, हांव तुमच्या एरियान येवना, अशें करून ते धंदे चलयल्ले पळय. स्मॉल थिंकिंगाचो सीएम आमचो. आतां सीएम जालो पूण तरी आसतना टीसीपी मंत्री तूं खाता तूं खा, आपल्या वाटेक तूं येवं नाका, तुज्या वाटेक हांव येयना. ते सायडीन बाकीचे मंत्री मिनिस्ट्रीचे जे धंदे चल्ला तितून तो इंटरफियर करना. आनी हेणी आपले मायनिंग मिनिस्ट्री घेतलेली आहा, आतां आयपीबी घेतलेली आहा. हे सगळे लुटपाचे धंदे. तेजे धंद्यांनी तेजे मिनिस्ट्रीनी कोणी इंटरफियर करप ना, हो दुसऱ्या मिनिस्ट्रीनी आपूण इंटरफियर जायना. म्हटल्यार फक्त लुटपाचे धंदे. भ्रष्टाचारी जनता पार्टी ही. आनी मागीर तेंचे ते मूर्ख कार्यकर्ते आहा पयर तेंची कालूच तेंचो व्हिडिओ काडून तेंची मूर्खपणां जग जाहीर केल्लेली आहा. आनी हे मूर्खांनी न्हू एक्चुअली पळोवपाक गेल्यार आमकां फोंडान घातला. तुमकां मूर्ख म्हटले तेंच्यांनी अक्षरशः डेमॉन्स्ट्रेट केले आनी तरी आसतना तुमी गर्वान ते फाल्यां परत बीजेपीचे अशे हे बेल्ट घालून भोंवताले. निर्लज्ज न्हू, निर्लज्जम सदा सुखी. कमिंग बॅक ऑन दीस सब्जेक्ट मॅटर, लोटलेच्या तशेंच गोंयभराच्या लोकांक मागता 8 जानेवारीचे गॅजेट ते 30 दिसांचो टायम आसता ऑब्जेक्शन्स घालपाक. अजून वेळ गेल्लो ना. ऑब्जेक्शन घाला. ही इनलिगॅलिटी गोंयान येवन खोपोवन घेवपाची ना ह्या लोकांच्या इश्टान. आनी ह्या मुखेलमंत्र्याक तेंच्यांनी विकतो घेतलेलो आसा. आतां आमी मुखेलमंत्र्याक विचारपाक जाय, तुवें कितल्यान स्वताक विकलो हो आंकडो सांग आमकां. लजूय दिसना. ती तेजे घरकान दिगंबराक घोटाळेबाज म्हणटले, तुज्या घोवाक कितें म्हणटले तूं? विचार, आमकांय सांग. आनी लोकांनी विचारचें, सांखळीच्या लोकांनी विचारचें. विचार करा इश्टाना.